नमस्कार. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ह्याआधील भागामध्ये जसं बघितलं की ॲस्ट्रो वास्तू ही जी तुम्ही संकल्पना सांगितलीत त्याबद्दल आपण आजच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत. तर आपला असा पहिला प्रश्न होता की एका अपार्टमेंटमध्ये एक वर खाली असलेली जी घरं आहेत त्याची रचना सेम असते, म्हणजे त्याचा दरवाजा, मुख्य दरवाजा, त्याचं किचन, ह्या सगळ्याचं सेम रचना असते. तर त्या सगळ्या घरांमध्ये वेगवेगळे जे परिवार राहतात त्यांची सुखदुःख ही समान असतात का? कसं आहे की आपण कोणतंही शास्त्र मानूया किंवा न मानूया, ह्याच्यावर तर सगळ्यांचं एकमत होईल ना की कर्मसापेक्ष तुम्हाला फळं मिळतील. म्हणजे तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला चांगली फळं मिळतील. तुम्ही वाईट कर्म करा, तुम्हाला वाईट फळं मिळतील. मग जर कर्मसापेक्ष फळं मिळणार असतील तर असं नाही आहे ना की जी एकावर एक, समजा 10-12 मजली इमारत आहे, त्याच्यात 10-12 कुटुंब, म्हणजे एकाच लेन चॅनलमध्ये 10-12 कुटुंब राहत आहेत, पण त्या सगळ्यांचीच कर्म सारखी नाही आहेत. त्या प्रत्येकाचं कर्म वेगळं वेगळं आहे. मग जर फक्त वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने मार्गदर्शन करायचं झालं तर आपण त्या 12-15 सगळ्या कुटुंबांना एकच मार्गदर्शन करू की तुमचं हे या दिशेला असलं पाहिजे. म्हणजे जे ग्राउंड फ्लोअरला सांगू तेच आपण 15व्या मजल्यावरच्या माणसाला सुद्धा सांगू. पण त्यांनी त्यांचे मिळणारी फलितं बदलतील का? तर नाही बदलणार, कारण त्यांची कर्म वेगळी वेगळी आहेत. म्हणजे अगदी व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर अशी कल्पना करूया की खालती ग्राउंडला एखादा डिपार्टमेंटमधला, पोलीस डिपार्टमेंटमधला कमिशनर राहतोय, त्याचं कर्म वेगळं आहे. त्याच्यावरती एखादा व्हाईस चान्सलर राहतोय, त्याचं कर्म वेगळं आहे. त्याच्यावरती एखादा जज राहतोय, त्याचं कर्म वेगळं आहे. मग ह्यांची जर कर्म वेगळी वेगळी आहेत तर त्या सापेक्ष त्यांच्या घराची रचना असली पाहिजे आणि तशी करणं हे वास्तू अभ्यासकाचं काम आहे. म्हणजे खाली जो कमिशनर आहे त्याचं काम काय आहे की कायदा आणि सुव्यवस्था राबवणं. म्हणजे आपण जे शाळेत शिकलो त्याच्यातलं तो क्षत्रिय वर्णाचं काम करतोय. त्याच्यावरती राहणारा जो व्हाईस चान्सलर आहे त्याचं काम काय आहे? ज्ञानदानाचं काम आहे. म्हणजे तो विप्रवर्णाचं काम करतोय. त्याच्यावरती जो राहणारा जज आहे त्याचं जे काम आहे ते वायुप्रधान किंवा शनिप्रधान हे काम आहे. तर या तिघांचीही, किंवा आणखीन एक हे धरूया की त्याच्यावरती एखादा एंटरप्रेनर राहतो, स्वतःचा व्यवसाय असलेला राहतो, तर त्याचं काम काय आहे? तर त्याचं काम वैश्यवर्णाचं आहे. म्हणजे 4 वर्ण जे आपण शिकलेलो होतो पहिल्यापासून, ते 4ही वर्णाची माणसं इथे राहत आहेत आणि त्यांची कर्म वेगळी वेगळी आहेत. मग आपण त्यांना रचना एकच सांगून चालणार नाही, होय की नाही? खालच्या माणसाला त्याला कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी जो अधिकार आहे तो अधिकार कसा वापरायचा ह्या दृष्टीने त्याच्या घराची रचना असली पाहिजे. मध्ये राहणाऱ्या माणूस जो ज्ञानदान करणार आहे त्याला विप्रसापेक्ष त्याच्या घराची रचना असली पाहिजे. आणि नुसती घराची रचना नाही तर घरात राहणाऱ्यांचे चालणं बोलणं पण तसंच वेगळं असतं की नाही, त्यांचं खाणं पिणं सुद्धा वेगळं असतं. ते आपण बघत आलेलं की यांचं खाणं पिणं सुद्धा वेगळं आहे. अगदी वरती जो वैश्यवर्णाचा आहे, व्यापारी वृत्तीचा आहे, त्याचं हे काय आहे की अर्थार्जन करणं किंवा अर्थकारण आहे ते वाढवणं हे त्याचं काम आहे. आणि त्याच्या खाली राहणारा जो व्हाईस चान्सलर आहे त्याचं काम काय आहे? त्याचं विद्येशी संबंधित काम आहे. मग जर ही कर्म वेगळी वेगळी आहेत तर त्यांच्या घराची रचना पण वेगळी वेगळी असली पाहिजे. ती जर एकासारखीच असली तरीही, जरी रचना एकासारखीच असली तरी त्यांना सारखी फळं मिळणार नाहीत. कुणाला तरी, म्हणजे उदाहरणार्थ खालती जो कमिशनर आहे त्याला खूप छान फळ मिळत आहे, पण तशीच रचना असलेला वरचा जो व्यापारी आहे त्याच्यासाठी मात्र चांगलीच आहे. आणि मग ह्याच्यासाठी आपण त्यांच्या पत्रिकांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की खालचा जो कमिशनरची जी पत्रिका आहे त्याची त्या वास्तूशी जास्त सुसंगत होतोय, म्हणून त्याला कमी श्रमामध्ये जे हवंय ते तो गोल अचीव करू शकतोय. आणि त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या एवढे परिश्रम करून जो व्यापारी वृत्तीचा माणूस आहे त्याला तेवढं यश नाही मिळत आहे, कारण ती वास्तू त्याच्यासाठी सुसंगत नाहीये.
आणखीन एक उदाहरण आपण घेऊया की उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय चालू करते आणि खूप कष्टाने तो ऊर्जित अवस्थेत नेतो, खूप छान चालतो तो व्यवसाय. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा तिथे येऊन बसतो. आता इथे झालंय कसं की व्यवसाय तोच आहे, तो व्यवसाय ज्या वास्तूत चालत होता ती वास्तू ही तीच आहे, पण ते ऑपरेट करणारी माणसं बदलली. त्याच्यामुळे असं आवश्यक नाही की वडिलांच्या वेळेला व्यवसायाचा जो ग्राफ रायझिंग होता, चढत्या क्रमाने व्यवसाय छान होत होता, असं आवश्यक नाही की मुलाच्याही वेळेला तोच हे राहील ग्राफ. कदाचित तो डाऊनवर्ड होईल. म्हणजेच याचाच अर्थ काय की नुसत्या वास्तुशास्त्राच्या आधाराने आपण मार्गदर्शन नीट करू शकणार नाही. तर त्याच्याऐवजी वास्तुशास्त्राला जर ज्योतिषाची जोड दिली तर ज्योतिषाच्या ह्यानी मात्र आपण ते योग्य मार्गदर्शन करू की बाबा तू वैश्यवर्णाचं काही काम करतोस ना व्यापाऱ्याचं, मग मी तुझं घर त्या सापेक्ष हे करीन. आणि तसं वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे की वैश्याचं घर कसं असावं, विप्राचं घर कसं असावं, क्षत्रियाचं घर कसं असावं, असं वेगळं वेगळं चातुर्वर्णाच्या अनुषंगाने त्यांची विभागणी केलेली आहे. मग साहजिकच जर वडिलांच्या ह्याच्याने तो व्यवसाय खूप छान चाललाय म्हणजे त्याच्याशी त्यांच्या पत्रिकेशी तो व्यवसाय किंवा ती वास्तू सगळी सुसंगत होते आणि मुलाला मात्र तेवढ्या चांगल्या ह्यानी ते चालवता आलं नाहीये, म्हणजे तिथे विसंगती होते आणि त्या विसंगतीचा परिणाम म्हणून जो वडिलांनी खूप छान चालवलेला व्यवसाय होता तो ढबकाईला आलाय. हे लक्षात घेतलं तर आपल्याला वास्तुशास्त्राची मर्यादा लक्षात येईल. आणि मग एकदा ती मर्यादा लक्षात आली की त्या मर्यादेवर आपल्याला काम करून आपल्याला हवाय अपेक्षित गोल अचीव करता येईल. तर अशा तऱ्हेने ते जोडलेलं राहील. एवढंच नाही काय, आता आपण तर ही वेगवेगळी घरं बघितली, आपण असंही बघतो की नाही की एकाच घरामध्ये आता न्यूक्लिअर फॅमिली आहे, पण पूर्वी 4-4 मुलं असायची की नाही, ती 4ही मुलं एकाच घरामध्ये राहत आहेत म्हणजे त्यांच्या वास्तूच्या दिशा सगळ्या सारख्या आहेत. पण असं आवश्यक नाही आहे का की त्या चौघांचाही उत्कर्ष सारखा झालाय, एक खूप छान करत असतो आणि दुसरा मात्र काहीच करत नसतो, अशी घरं आपण बघतो की नाही. ह्याचाच अर्थ जो खूप छान करतोय त्याच्यासाठी ती वास्तू सुसंगत आहे खूप, आणि ज्याचे कितीही प्रयत्न करून सुद्धा त्याचा ग्राफ वरती येत नाहीये. म्हणजे मगाशी जे मी उदाहरण दिलं ते आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे की धीरूभाई अंबानी आपल्या सगळ्यांसाठी मोठे आहेत, त्यांचाच वारसा 2 मुलांकडे आला की नाही, आणि त्या दोन्ही मुलांची परिस्थिती आज कशी आहे बघा. एक खूप वरती आहे आणि एक बँकरप्ट झाला. हे आहे की नाही आपल्या पुढे उदाहरण. मग त्याच्यासाठी त्या दोघांचेही पत्रिका कशा आहेत, त्या त्यांच्या वास्तूशी सुसंगत होत आहेत का, आणि त्या जर होत नसतील तर ते सुसंगत करणं हे वास्तू अभ्यासकाचं काम आहे. नाहीतर आपण सगळ्यांना एकच हे देऊ जे की योग्य नाही राहणार, त्यांनी अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही आपल्याला. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला असा काहीतरी उपाय करावा लागेल की एकाला तो उपकारक होत असताना दुसऱ्याला तो अपकारक होणार नाही, ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे तो तोल सांभाळणं हे गरजेचं. म्हणजे मग दोघांची एक्झॅक्टली की दोघांच्याही पत्रिका बघून की बाबा ह्याच्यातला हा निगेटिव्ह भाग आहे आणि ह्याच्यातला तो पॉझिटिव्ह भाग आहे, तर तो पॉझिटिव्ह भाग आहे तो तसाच्या तसाच सांभाळला राहायला पाहिजे किंवा तो वाढला पाहिजे, आणि ज्याचा जो निगेटिव्ह साईडला चाललेला आहे त्याच्यासाठी मात्र ती मदत झाली पाहिजे की हे होऊन त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे. होय की नाही. की म्हणजे आपण ज्या वेळेला उत्कर्षाचा स्केल मांडतो तो स्केल निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह असा असतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक जण पॉझिटिव्ह साईडला खूप पुढे आणि एक जण निगेटिव्ह साईडला आहे, तर ह्याला पॉझिटिव्हला तसंच सोडून ह्या निगेटिव्ह साईडला असलेल्या माणसाला 0 ओलांडून पॉझिटिव्ह साईडला असणं हेच तर वास्तू अभ्यासकाचं काम आहे. आणि तसं आपल्याला केव्हा करता येईल, ते फक्त ज्योतिषाच्याच माध्यमातून करता येईल. म्हणजे ज्या व्यक्तीला, ज्या तज्ञाला वास्तू आणि ज्योतिष या दोघांचं नॉलेज असेल त्यांचं मार्गदर्शन आपण ह्या जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला जास्त चांगल्या प्रकाराने घेऊ शकतो.
आणखीन एक भाग की वास्तुशास्त्रापेक्षा ज्योतिष एक पाऊल पुढे कुठे जातं किंवा ज्योतिषाची मदत कुठे होते, तर वास्तुशास्त्रात आपल्याला कालनिर्णय करता येत नाही की घटना केव्हा होईल. हे फक्त वास्तुशास्त्राच्या अभ्यासकाला नाही सांगता सांगता येणार. येणार. पण तेच तुमचा जर ज्योतिषाचा अभ्यास असेल तर ती घटना केव्हा होऊ शकेल हा कालनिर्णय सुद्धा आपल्याला करता येईल. त्या दृष्टीने मी असं म्हणेन की वास्तुशास्त्राला ज्योतिष जर तुम्हाला येत असेल तर खूप मदत होईल पुढे हे करायला, मार्गदर्शन करायला. सो कुंडली आणि वास्तुशास्त्र या दोघांमध्ये काही को रिलेशन आहे असं आताच आपण म्हणजे बोललो, तर ते एक्झॅक्टली कसं को रिलेशन आहे, म्हणजे एकमेकांशी कशी सांगड आहे त्याची? आता बघूया की ज्या वेळेला एका घरात ही ठराविक 4 माणसं राहत आहेत, त्या अर्थी त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन असलं पाहिजे का नाही? तेव्हाच ती 4 माणसं एकत्र आली आहेत. ते कॉमन नसतं तर ते 4 दशांना गेली असती. पण तसं न होता ते काहीतरी कॉमन हे आले. एक उदाहरण देतो तुम्हाला, माझं स्वतःच उदाहरण देतो. माझ्या घरी 4 जनरेशन्स आहेत. माझे आजोबा आजी, माझे आई वडील, मी, माझी पत्नी, माझा मुलगा, त्याची पत्नी, एवढ्या 4 जनरेशन्स आमच्याकडे होत्या. आणि आमच्या घरामध्ये असणारे जेवढे म्हणून मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये वास्तुसुखाच्या स्थानी गुरु आहे. आता आपण असं म्हणू की हे कदाचित तुमच्या जीन्सचं हे असेल, म्हणजे आजोबांमुळे वडिलांकडे आलं, वडिलांकडून माझ्याकडे आलं, माझ्याकडून मुलाकडे गेलं, असं आपण म्हणू शकतो. पण आमच्या घरामध्ये ज्या दुसऱ्या घरातनं बायका आलेल्या आहेत, म्हणजे माझी आजी, माझी आई, माझी बायको, माझी सून, ह्यांच्याही पत्रिकांमध्ये जर वास्तुसुखाच्या सुखासाठी जे स्थान आहे वास्तुसुखाचं, त्याचा जर गुरुशी संबंध असेल तर हे एकमेकांशी असंच नाही ना हे गेलेलं, ते कुठेतरी जोडलं गेलेलं आहे. आणि माझ्या अभ्यासाची सुरुवात एक्झॅक्टली तिथूनच झाली की आपल्या घरातल्या हे एवढ्या मेंबरमध्ये सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, आपण काय एकत्र राहतो इथे. तर त्याचं कारण हे आहे की आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातलं तर असा तो संबंध हे येतो. आणि तो आपल्याला आणखीन एक उदाहरण देतो की एका माणसाची 3-4 घरं असतात फॉर एक्झाम्पल, नाही का? आणि मग असं लक्षात येतं की त्याचं जे पहिलं घर आहे त्याचं जे प्रवेशद्वार आहे, दुसऱ्या घराचंही प्रवेशद्वार त्याच दिशेला आलं आणि तिसऱ्या घराची बाल्कनी किंवा मोठी टेरेस त्या दिशेला आली. म्हणजे त्या दिशेची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याच्या घरात यावी ही सोय त्याच्या कुंडलीनेच केली की नाही. 3-4 घरं तशीच झाली म्हणून. किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की एखादी दिशा संकोच झालेला आहे. तुम्ही 3-4 घरं बघा, त्याच दिशेचा संकोच झालेला दिसतोय. म्हणजे जसं पहिल्या दिशेच्या ह्याच्यातून ऊर्जा यायची व्यवस्था झालेली आहे, तशी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती ऊर्जा येऊ नये ही पण व्यवस्था केली गेलेली. हे तर खूप मोठा पुरावा आहे की वास्तू आणि ज्योतिषाचा एकमेकाशी अनिवार्य संबंध असतो की नाही. आणि मगाशी दुसरा जो भाग मी तुम्हाला सांगितला तसा, विधवेचं जे घर जळालं तर तिच्या पत्रिकेमध्ये वास्तुसुखाच्या ठिकाणी विध्वंसक असा मंगळ त्या ठिकाणी आलेला आहे त्या पत्रिकेमध्ये, जे की मी दाखवू शकतो, घरही दाखवू शकतो, त्या व्यक्तीलाही हे करू शकतो. जर हे सगळं आपल्याला दिसतंय तर याचा संबंध कुठेतरी असलाच पाहिजे. किंवा जसा जसा आपला अनुभव पुढे सरकत जातो तसं तसं आपण म्हणजे इथपर्यंत आपला अभ्यास पक्का होऊ शकतो की आता आपण व्यक्तीच्या पत्रिकेवरून त्याची वास्तू कशी आहे आपण हे सांगत होतो. अभ्यास एकदा पुढे गेल्यानंतर वास्तू बघितल्यानंतर पत्रिकेत काय दिसलं पाहिजे हेही आपण ठामपणाने सांगू शकतो. त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत, तेही आपण बघू शकतो. म्हणजे हे अगदी पक्क धरून चाला की जर जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या पत्रिकेसापेक्ष होणार असतील तर माझी वास्तू सुद्धा माझ्या पत्रिकेसापेक्षच असणार आहे. त्याच्यात काही हे नाही राहणार. आणखीन एक भाग आपण असं बघू शकतो की कुंडलीचा अभ्यास करताना काही स्थानं शुभ झालेली आहेत असं आपल्याला दिसतं आणि काही स्थानांमध्ये अशुभत्व निर्माण झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि ज्या वेळेला आपण त्या व्यक्तीची वास्तू बघतो त्याही वेळेला आपल्याला असंच लक्षात येतं की ज्या दिशांची स्थानं दूषित झालेली आहेत
तिथे वास्तुदोष निर्माण झालेला आहे. अच्छा. आणि ज्या दिशांची ज्या स्थानं स्तुभ झालेली आहेत तिथे मात्र शुभफलित आपल्या समोर आलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्यासाठी मी म्हटलं तसं की आपल्या अभ्यास करण्यासाठीच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत आपण. याचा ॲक्सेप्टन्स लेवल की नाही, आपण जर रिजिड राहिलो की नाही हे म्हणजे हे असंच आहे, तर शास्त्र कधीच पुढे नाही जाणार. बरोबर. शास्त्र जर जे आपण प्रगत म्हणतो ते जर प्रगत असायला हवं असेल तर अभ्यास करायची तयारी असली पाहिजे, अभ्यास करायच्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या पाहिजेत की हे आहे, आणि त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याकडे असला पाहिजे. केवळ एका ठिकाणी दिसतंय म्हणून आपण असं नाही म्हणू शकत. त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा वास्तू, बऱ्याचशा कुंडल्या ह्या आपल्या संग्रही असल्या तर आपण हे सांगू शकतो की बाबा हे असं असं आहे. म्हणजे कितीतरी उदाहरणं माझ्याकडे अशी आहेत की वास्तूच्या यांनी व्हिजिट देण्यापूर्वी त्यांनी प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मी आधीच ठोकताळा बांधलेला आहे किंवा बरोबरच्या माझा विद्यार्थी वर्ग असतो त्यांना विचारलेलं आहे की तिथे जाऊन आपण काय बघणार आहोत, आणि त्यांना ते आधीच सांगितलं आहे की तिथे आपल्याला कुठे दोष मिळाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की भाऊबंदकीने एखादी गोष्ट बिघडली, काही व्यवसाय दोन भावांमधल्या जो ह्याच्या पार्टनरशिपचा असतो आणि नंतर तो व्यवसाय बंद झाला, ही घटना मला समजली. मग त्या घटनेच्या अनुषंगाने मी जाऊन वास्तूत काय बघायचंय, तर मला माहिती आहे की ही जी भाऊबंदकी, भाऊ हा जो शब्द आहे किंवा भाऊ हे जे नातं आहे ते कोणत्या ग्रहाकडे येतं आणि ते कोणत्या स्थानाकडे येतं, मला जाऊन फक्त त्याच 2 ठिकाणी बघायचं आहे. आणि तसेच दोष दिसलेले आहे आणि तिथे उपाय केल्यानंतर जे काही दिक्कत होती, जी काही अडचण होती ते थांबण्यासाठी ते मार्गी लागलेलं आहे. सो मी म्हटलं तसं की आपण जर त्या ह्यानी प्रयत्न केले, प्रयोगशीलता दाखवली तर नक्की त्याचं हे आपण दाखवू शकतो. तर हेच आता समजत असताना मला एक प्रश्न सुचला की ज्यामध्ये आता आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या पत्रिकेमध्ये काही लिहिलेलं असतं की अशी काही घटना होणार आहे, चांगली वाईट जे काय, तर वाईट घटना जी काही आपली, तर त्याला आपण वास्तूचे जे काही आपण उपाय करू किंवा वास्तूचं मार्गदर्शन घेऊन आपण त्याला काही करू शकतो का त्याच्यावर उपाय? अगदी करू शकतो. फक्त आता तुम्ही जे म्हणताय तसं की हे लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे ते अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. अभ्यासाशिवाय जर कोणी हे सांगत असेल आणि मग उपाय केले तर आपला फक्त खर्च होईल. त्याच्याऐवजी ते अभ्यासपूर्ण माणसाकडनं कुंडली पण अभ्यासून घेतली पाहिजे. आणि म्हणजे आता जसं की माझ्याकडे एक उदाहरण असं आहे की आईवडील सांगतायत की मुलगा खूप हुशार आहे पण फॉर नो रिझन त्याला यश काही मिळत नाहीये, क्लिक होत नाहीये. आणि मग आम्ही त्या वास्तूला व्हिजिट केली, त्यांना काही उपाय सुचवले आणि ते उपाय हे केल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल की 6 महिन्यामध्ये जी गाडी अडलेली होती ती व्यवस्थित मार्गी लागायला लागली आणि आज मुलगा तो परदेशात स्थायिक आहे, व्यवस्थित हे करतोय तो. म्हणजे थोडक्यात काय आहे की मला एक सांगा की कुलुपाबरोबर चावी बनते का नाही, का चावीशिवाय कुलूप बनतं? नाही, कुलुपाबरोबर चावी बनते. म्हणजे जिथे कुलूप आहे तिथे चावी आहे, म्हणजे जिथे प्रश्न आहे तिथे उत्तरही आहे. तर मग जर एखादी गोष्ट अडणार असेल, अर्थात त्याच्यात मानवी प्रयत्नाला मर्यादा आहेत हे आपण मानलं पाहिजे. की सगळंच जर मी करणार असलो किंवा मी सांगतोय तसं त्या भरहुकूम होणार असेल तर मी ब्रह्मदेव आहे का? नाही आहे ना. मी माणूस आहे, माझ्या प्रयत्नाला काही मर्यादा आहेत, माझ्या अभ्यासाला काही मर्यादा आहेत. पण आपण आपल्याकडनं 100% दिलं तर यश मिळतं, एवढं मी नक्की सांगू शकतो. आता व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात म्हणजे जसं की आजार किंवा त्यांचे नातेसंबंध किंवा त्यांचा व्यवसाय, ह्यामध्ये त्याचा वास्तूचा कसा संबंध असतो? कसं आहे की जसं आपण मगापासून बघतोय तसं की प्रत्येक ह्याच्यामध्ये वास्तूचा काही ना काहीतरी रोल असतो. आणि काही वेळेला असं होतं की वास्तू बघितल्यानंतर जातकाने जो विचारलेला नाही आहे पण ती त्याची दुखरी बाजू आहे तेही आपण सांगू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की आग्नेय प्रवेश असेल किंवा आग्नेय विस्तार असेल साऊथ ईस्टचा, तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असं दिसेल त्या ठिकाणी मेल जेंडरसाठी व्यसन होणं हे फळ तिथे प्रामुख्याने दिसतं. आणि त्याच वेळेला फिमेल जेंडरसाठी स्त्रियांचे म्हणून जे आजार सांगितलेले आहेत तेही प्रामुख्याने झालेले दिसतात.
हा जसा आग्नेय दिशेचा भाग आहे तस वाढलेलं मी म्हटलं, तसाच जर नैऋत्य दिशेला ज्याला आपण साऊथ वेस्ट म्हणतो त्याचा जर संकोच असला म्हणजे कुठेतरी ती कट झाली आहे असा जर भाग असला तर आपण अगदी छाती ठोकपणाने त्यांना सांगू शकतो की बाबा रे तू 10 कामं करायला चालू करतोयस पण त्याच्यातली 3च पुरी होत आहेत, म्हणजे सगळीच कामं पूर्णत्वाला जात नाहीये. किंवा ईशान्य दिशेचा जर संकोच असला तर क्वालिटी खूप चांगली आहे, मेरिट खूप चांगलं आहे, पण मला संधीच मिळत नाही, मला डायसच मिळत नाहीये, मला व्यासपीठच उपलब्ध होत नाहीये. किंवा मगाशी जे आपण बघत होतो की नातेसंबंधामध्ये बिघाड होतोय, तर वायव्य दिशेचा जर संकोच असला तर तुम्ही कितीही चांगलं वागा समोरच्या माणसाची, समोरचा माणूस गैरसमजच करून घेणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढून रेसिप्रोकेट करणार आहेत. हे जनरल ठोकताळे आहेत. ते व्यक्तिसापेक्ष आपण जास्त स्वच्छपणाने बोलू शकतो. तर हाचही येतोच. किंवा आपण जर बघितलं की वास्तू बघितल्यानंतरही आपण हे सांगू शकतो की इथला जो कर्ता पुरुष आहे तो सगळ्यांची मतं विचारात घेऊन पुढे जातोय का हम करे सो कायदा करतोय. किंवा ही जी वास्तू आहे ही पुरुषसत्ताक पद्धतीने चालणारी आहे का स्त्री सत्ताक पद्धतीने चालणारी आहे हे आपण वास्तू बघून सांगू शकतो. म्हणजेच वैयक्तिक नातेसंबंध, वैयक्तिक आजारपण या सगळ्या याच्यामध्ये वास्तूचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते आपल्याला दिसतं. फक्त मी म्हटलं तसं की त्याच्यासाठी आपला अभ्यास परिपक्व असणं खूप गरजेचं आहे. जसं वायव्येच्या संकोचाबद्दल मी सांगितलं की हे तिथे जर संकोच असला तर नातेसंबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत नाहीत. तोच जर विस्तार झालेला असेल तर असंही लक्षात येतं की मुलांची प्रगती ही ओव्हर पॅम्परिंगमुळे, अतिशय जास्त काळजी घेतल्यामुळे ती प्रगतीच थांबलेली आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की जी तरुण मुलं आहेत ती खेळणार आहेत, पडणार आहेत, धावणार आहेत, हे करताना काही अपघात होतील, पण काही काही ठिकाणी घरामध्ये आपण असं बघतो की ते मुलं अरे नको पुढे नको जाऊस पडशील, सारखं त्याला मागे खेचायचं. ही जरुरीपेक्षा जास्त काळजी झाली की नाही की अरे त्याला स्ट्रगल करू दे, त्याला ओपनिंग्स द्या, त्याला मोकळ्या वातावरण. तसं होत नाही त्या घरांमध्ये की तिथे. म्हणजे आमच्याकडचं डोंबिवलीतलंच हे घर अतिशय संपन्न घर आहे, एकुलता एक मुलगा, पण आईवडिलांची तक्रार ही की त्याच्या बरोबरची मुलं जसं करतात तसं हा काहीच अंगावर घ्यायला तयार नसतो. तो काहीच अंगावर घ्यायला तयार नाही आहे. त्याचं कारण त्या आईवडिलांच्या वागण्यामध्ये आहे आणि त्या आईवडिलांच्या वागण्याचं कारण त्या वास्तूत आहे की त्या वास्तूमुळे आईवडील मुलाला मागे खेचतायत, नको जाऊस पुढे. आणि त्याला असं स्वतः तो काही जबाबदारी नाही घेते, जबाबदारी घेत नाहीये की जी अपेक्षित आहे की नाही. 20-22 वर्षाच्या मुलांनी कसं धडाडीने काम केलं पाहिजे ते तो करतच नाहीये असं त्याच्या घरात. तो ते शेलमध्ये त्याच्या शेलमध्ये. आणि त्याचं कारण आई वडील त्याला कुठेच जाऊ देत नाही, नको पुढे नको जाऊ पडशील. हे त्याचे आई वडील असं करतात कारण त्याच्या वास्तूमुळे हा हे मग आपल्याला तो जो वायव्य वाढलेली आहे त्याच्यावरती उपाय करायला गरजेचं आहे. हा त्याच्यातला भाग. म्हणजे वास्तू अभ्यासकाचं काम तिथे चालू होतं की ही जी वायव्य वाढल्यामुळे जो दोष तयार झालाय त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात, हा त्याच्यातला भाग. वास्तू आणि ह्या सगळे जे दोष आहेत किंवा ॲस्ट्रो वास्तू ह्या सगळ्या टॉपिकवरती काही समज उपाय सुचवलेत तर ते मला वाटतं आमच्या व्ह्युअर्सना ते जास्त लाभदायक होतील. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? बरोबर. आता तसं हे करत असताना, उपाय करत असताना मुळात आपण उपाय का करतो तर काहीतरी अपाय झालेला आहे, म्हणजे चुकीचं झालेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी आपण उपाय केले पाहिजेत. बरोबर. पण आपण जर हे बघितलं की चुकीचंच होणार नाही किंवा कमीत कमी चुका होतील तर आपल्याला कमीत कमी उपाय करावे लागतील की नाही. तर मग जसं वास्तुशास्त्र हे जमीन विकत घेण्यापासून ते घर बांधून मी घरात राहायला आलोय आणि आता मला असे त्रास आहेत, या प्रत्येक टप्प्यावर की मी जमीन विकत घेतली, आता घर बांधायचं आहे तर मी विहीर कुठे हे करू, माझं कन्स्ट्रक्शन मटेरियल कुठे हे ठेवू, किंवा आता घर बांधायला सुरुवात केली त्याची सुरुवात कुठून करायची,
घर बांधून झालं, ते बांधताना माझं किचन कुठे असलं पाहिजे, माझं हॉल कुठे असलं पाहिजे, माझी बेडरूम कुठे असली पाहिजे, माझं देवघर कुठे असलं, ह्या टप्प्यावरही मदत करू शकतो. ते सगळं बांधून झालं तोपर्यंत वास्तुशास्त्राची आपण मदत नाही घेतली आणि मग काहीतरी त्रास व्हायला लागले तर त्याही टप्प्यावरती आपण मदत करू शकतो. म्हणजे आपण A to Z कोणत्याही टप्प्यावर असलात तरीही आपण वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकता. पण मग ते टप्पे हे असताना की काळजी काय घ्यावी, हा जर हे केला तर आपल्याला मिनिमम उपाय करावे लागतील. हे का करायचं? कारण नैसर्गिक दृष्ट्या सुदृढ असणं आणि टॉनिक घेऊन मी तंदुरुस्त राहणं याच्यामध्ये फरक आहे की नाही? की केव्हाही आपण हेच म्हणू की नैसर्गिक दृष्ट्या सुदृढ असलेलं केव्हाही चांगलं. मग आपण तो प्रयत्न करूया नैसर्गिक दृष्ट्या सुदृढ राहण्याचा. मग तो करताना काय करायचं असतं? पहिलं तर की जमीन विकत घेत असताना ती चौरस किंवा आयताकृती असेल की नाही हे पहिलं बघावं. त्याच्यानंतर घर बांधताना मुख्य दिशांमध्येच ते घर असेल असं बघावं. नाहीतर काही वास्तू मी अशा बघितलेल्या आहेत की प्लॉट घेताना तो मुख्य दिशांमध्ये आणि घर बांधताना थोडंसं तिरकं बांधलंय. मग ते पार्किंगसाठी असेल किंवा इतर काही कारणांसाठी असेल, पण मग ते म्हणजे मुख्य दिशांशी सुसंगत अशा याच्यामध्ये ते घर बांधलं गेलं पाहिजे. त्याच्याबरोबर आणखीन एक हे बघताना की समजा जमिनीला उतार असेल की ती टेबल लँड नाहीये, म्हणजे आपण डोंगर याच्यावरती, काही जण आवर्जून डोंगर उतारावरती प्लॉट घेतात. मग तसा हे घेत असताना तो उतार उत्तर पूर्व दिशेला असलेलं बघणं हे जास्त चांगलं राहतं. की दक्षिण पश्चिम वर आहे आणि उत्तर पूर्वेला त्याला भूमिप्लव असं म्हणतात. म्हणजे उतार हा आपल्या सामान्य माणसासाठीचा शब्द, वास्तुशास्त्राच्या ह्याच्यातली त्याची टर्मिनॉलॉजी आहे, त्याला भूमिप्लव असं म्हणतात. मग हा भूमिप्लव हा पूर्व उत्तरेला जर असला तर तो जास्त चांगला राहतो. त्याच्याबरोबर असंही बघायला पाहिजे की ज्या जमिनीत आपण घर बांधणार आहोत तिथे आधी कोणी राहत नाही म्हणजे नॉट माणसं, मुंग्यांचं किंवा सापाचं वारूळ असलं तर अशीही जागा तुम्ही अवॉइड करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला शल्य असं म्हणतात. त्याच्याशिवाय इतर काही वास्तू मी अशाही बघितलेल्या आहेत की तिथे आधी स्मशान होतं किंवा दफनभूमी होती. मग त्याचे परिणाम पण तुम्हाला भोगायला लागणार आहेत. तर अशा जमिनीवरती तुम्ही घर बांधू नका. आणखीन एक भाग जे मी मगाचपासून वारंवार सांगतोय की वास्तूत पाणी कुठे आहे हे फार महत्वाचं आहे. तर हे पाणी म्हणजे ज्याला आपण विहीर म्हणू किंवा वॉटर टँक म्हणू, जलसंचय म्हणू, हा कुठेही विदिशात असू नये. म्हणजे ईशान्येला काही वेळेला तो चालेल, पण बाकी ज्या 3 उपदिशा आहेत त्या याच्यामध्ये ते पाणी असू नये. प्रत्येकाचे अत्यंत वाईट परिणाम मी बघितलेले आहेत उपदिशांमध्ये जर हे त्याच्यानंतर आणखीन एक भाग की ज्या जमिनीवर घर बांधायचं आहे तिथे कोणत्या तरी मृत व्यक्तीची, म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं की दफनभूमी हे नको, तसं कुणाची समाधीही तिथे घेतलेली आहे तिथे अशी जागा नको. किंवा अशुभ सूचक झाडं नकोत. आता अशुभ सूचक किंवा अशुभ कारक म्हणजे काय की ज्या झाडांना काटे आहेत, म्हणजे बोरी झाली, बाभळी झाली, असे वृक्ष आपल्या वास्तूमध्ये असता कामा नाही. त्यांनी एकमेकांमध्ये भांडणं लागतात. तसंच ज्या झाडांपासून दूध निघतं असेही वृक्ष आपल्या, म्हणजे रुईचं आपण पान तोडल्यावर, तर असे वृक्ष आपल्या ह्याच्यामध्ये असता कामा नाही. तसं जर असलं तर घरामधल्या बाळंतिणींना त्रास होतो त्याचा, त्यांचं दूध कमी होतं म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक भाग की घराजवळ मंदिर किंवा मस्जिद किंवा स्मशान असू नये. आता बऱ्याच जणांचा समज असा असतो की मंदिराजवळ घर आहे हे ॲसेट आहे असं वाटतं लोकांना, पण ते ॲसेट नाही आहे. त्याचं कारण असं की मंदिराच्या परिसरामध्ये ज्या सचोटीने राहणं गरजेचं असतं ती सचोटी आपण नाही पाळू शकत. कारण माणूस म्हटला तर त्याला षड्रिपू जोडलेले आहेत की नाही, आणि मग त्या सचोटीने आपण त्या परिसरात नाही राहू शकत. म्हणून मंदिराजवळ घर असू नये. तसंच स्मशानाजवळही घर असू नये. अगदी साधी गोष्ट आहे की हायजिनिकली ते चुकीचं नाही आहे का की स्मशानातला धूर जर आपल्या घरामध्ये येणार असेल
तर त्यांनी आपल्या घरातलं वातावरण उत्साही राहील का? नाही राहणार, उदासीन वातावरण राहील. त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी जसं प्रवेशद्वाराच्या ह्याच्याबद्दल मी की प्रवेशद्वारावर कोणताही रस्ता येऊन डेड एंड होता कामा नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. प्रवेशद्वारासमोर वृक्ष नकोत, खांब नकोत, ह्या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. आता हे सगळी काळजी घेतल्यानंतर आपण जमीन कशी असावी हे घर बांधण्यासाठी ठरवल्यानंतर आपण घर बांधायला घेतो. तर वास्तूमध्ये सगळ्यात पहिलं काम घर बांधताना जे सांगितलेलं आहे फार छान संकल्पना आहे आणि म्हणजे किती आपल्या डे टू डे आयुष्याशी किंवा आपल्या जीवनाशी ती निगडीत आहे ह्याचा ते पुरावा आहे की आपण लहान बाळाचा जन्म झाल्यावरती त्याची नाभी भरतो की नाही, वास्तूमध्ये सुद्धा तीच प्रक्रिया सांगितलेली आहे की नाभीपुरण असं म्हणतात त्याला, की वास्तुपुरुषाची नाभी भरा. त्यांनी काय होतं तर ती वास्तू सुदृढ राहते नाही का. बाळाची जर नाभी नीट भरली तर बाळ खूप हेल्दी राहतं. ते दुर्लक्ष गेलं तर त्याला वेगवेगळे आजार होतात, त्याला वेगवेगळ्या रोगांची लागण होते. तसं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्रामध्ये नाभीपुरण हा मोठा विद्या चांगला सुरुवातच तिथून करा म्हणून सांगितलेली आहे. तो भाग झाला. म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हटलं तसं की स्थिर आणि सुदृढ वास्तू व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आणखीन काही दोष म्हणजे आता हीच नाभी हे केल्यानंतर काही वेळेला जसं आपण इंटिरियरचा मगाशी हे केला की त्या नाभीवरती एखादं स्ट्रक्चर उभं राहणं हे वास्तू मालकाला त्रासाचं राहू शकतं. तर तसं होऊन म्हणजे तो एक मोठा दोष समजला जातो. किंवा विदिशामध्ये विहीर हे केलेली आहे. आता विहिरीचा खर्च काही कमी नाही आहे, त्याच्यामुळे ती विहीर तयार झालेली आहे आणि आता त्याचे दोष आम्हाला लागले, त्या दोषापासून हे करा. तर असे जे महादोष आहेत त्याच्यावरती एक रत्नदीप संस्कार म्हणून सगळ्या म्हणजे मयमतम आणि मानसार या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी तो सांगितलेला आहे. पण सामान्यतः मानसार ग्रंथाप्रमाणे सांगितलेला जो रत्नदीप संस्कार आहे तो प्रामुख्याने हे होतो. त्यांनी काय होतं मग जसं हे विदिशातली विहीर सांगितलं किंवा नाभीच्या ठिकाणी एखादा किंवा वास्तूत जे इतर षण्महंती म्हणून त्या वास्तुपुरुषाचे वेगवेगळे अवयव सांगितलेले आहेत नाजूक. मग त्या ठिकाणी तुमचं डोकं येतं, तोंड येतं, हृदय येतं, बाहू येतं, नाभी येतं. ह्या सगळ्या ठिकाणी जर पिलर किंवा बीम आले तर ते त्रासाचं होतं असं. मग हे सगळे किंवा ईशान्येला टॉयलेट आहे अगदी बऱ्याचशा ठिकाणी आपण असे जे दोष स्ट्रक्चरल दोष तयार झालेले आहेत. मग त्याच्यावरती उपाय काय करायचा तर तो रत्नदीप संस्कार म्हणून सांगितलेला आहे. आता तो थोडासा खर्चिक आहे पण आपण अगदी सामान्य ह्याच्यातनं सुरुवात करू की तुम्हाला वास्तू दोषावरचे अगदी सोपा उपाय सांगा असं जर कोणी सांगितलं तर मी म्हणेन सगळ्यात सोपा उपाय आपल्या वास्तूतली जी ईशान्य दिशा आहे तिथे रोज पाण्याचा एक तुम्ही हे हांडा भरून ठेवा आणि रोज ते पाणी बदलत जा. आणि बघा एक 15 दिवस महिन्यानंतर तुमच्या वास्तूतलं घरातलं वातावरण कसं बदलतंय, तुमच्या सोर्सेसमध्ये कसा फरक होतोय किंवा तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या मिनिमाइज होत आहेत की नाही बघा. आता ह्याच्यात काही खर्च आहे का मला सांगा. अतिशय विनामूल्य असलेला काही ईशान्य दिशेला तुम्ही पाण्याचा हांडा ठेवा की त्यांनी त्या ह्यांनी तुम्हाला हे बघायला मिळेल. आणखीन काही हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या आपण दक्षिण आणि पश्चिम दिशा अशुभ म्हणतो त्या अशुभ दिशांच्या ऊर्जा रिफ्लेक्ट व्हाव्या त्याच्यासाठी म्हणून आरसे लावा म्हणून सांगितलेलं आहे की तसे आरसे लावले तर त्याचा हे उपयोग होतो असं आपण म्हणतो. फक्त ते मी म्हटलं तसं की बेडरूममध्ये मात्र आरसा लावताना तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे किंवा किंबहुना तिथे फारसा आरसा असूच नाहीये, असला तर तो झाकलेला असावा. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर वेगवेगळी यंत्र सांगितलेली आहेत की त्याच्यातलं एक म्हणजे दुर्गा यंत्र हा एक जो भाग आहे की ओम ह्रीम क्लीम दुम दुर्गा देवी नम नमा असं म्हणून त्या यंत्रावर अभिषेक करून तुम्ही ते यंत्र दरवाजावर लावा म्हणून सांगा. त्याचा उद्देश काय असतो की बाहेरच्या ज्या अशुभ शक्ती आहेत त्या म्हणजे आपण म्हणतो की घराला नजर लागली कोणाची तरी साधा भाग, तर तशा शक्ती आपल्या घरात येऊ नयेत म्हणून हा सगळ्यात सोपा उपाय आहे. छोटंसं यंत्र असतं ते यंत्र तुम्ही त्याच्यावर अभिषेक करून नंतर ते दरवाजावर चिकटवायचं आहे. हा त्यातला किंवा वास्तुदेवता यंत्र आहे किंवा अगदी साधं आहे की सकाळी देवपूजा झाल्यानंतर घरी घंटानाद करा, तोही खूप चांगला हे राहतो.
बऱ्याचशा घरामध्ये आजकाल न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे की आमच्या घरामध्ये ना जिवंतपणाच वाटत नाही, लाईव्हलीनेसच नाही आहे. की पूर्वी जी सळसळ होती, एकमेकांमध्ये छान रॅपो होता, तो आता काही राहिलेला नाही. अशा ठिकाणी तुम्ही उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवून बघा, छोटंसं वॅक्वेरियम तुम्ही ठेवून बघा, पण ती माशांची सळसळ आपल्याला एक उमेद देते की नाही आपलं आयुष्य अशा याच्यासारखं असलं पाहिजे. किंवा उत्तरेला ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे तिथे उत्तरेला पाण्याचं कारंज किंवा पाण्याचा धबधबा हे करून तुम्ही बघा. हे असे छोटे छोटे उपाय करून सुद्धा ज्या दोषांमुळे आपल्याला त्रास होणार आहे ते दोष नीट समजून घेऊन आपण जर हे असे उपाय केले तर शास्त्राचा योग्य वापर केल्याचं समाधान आपल्याला मिळेल. आणि जर प्रत्येकाची अपेक्षा असते की माझं आयुष्य सुखमय झालं पाहिजे, किंवा जे आपण सुरुवात जिथून केली की वास्तूचा खरा अर्थ काय, कम्फर्ट, तो गोल अचीव करण्यासाठी या दोषांच्या वरती उपाय करून आपण तो गोल अचीव करू शकतो. आणि हे जर केलं तर आपल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आपण वेगवेगळ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशा सुविधा वाढत आहेत तशा तशा अडचणी पण वाढत आहेत. बरोबर. तर त्या अडचणीतून आपण आपल्या आपल्या परीने मार्ग काढायचा प्रयत्न करू शकतो. आणि हे अगदी छोटेसे उपाय आहेत, ते फारसे खर्चिकही नाही आहेत. आणि ते करून आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. आणि एकदा अनुभूती घेतली की विश्वास हे होतो आणि मग आपण आणखीनही पुढे सरकू शकतो, नाही काय. प्रत्येक याला म्हणजे मी टू व्हीलर चालवू शकतो, तर टू व्हीलरच्या गतीला मर्यादा आहे, किंवा सायकलच्या गतीला मर्यादा होती म्हणून मी स्कूटर घेतली, स्कूटरच्याही गतीला मर्यादा आहे म्हणून मी आणखीन ॲडव्हान्स झालो आणि मी 4 व्हीलर घेतली. आता मी आणखीन जास्त चांगल्या गतीने जाऊ शकतोय. असंच आपण आपलं आयुष्यालाही सुखाच्या दिशेने नेऊ शकतो. आणि शास्त्राचा तोच तर उद्दिष्ट आहे की नाही. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेत. उपाय तर तुम्ही खूप छान आणि सोपे उपाय सुचवलेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.